तो आतापर्यंत काय काय झाले बघा, आतापर्यंत काय काय झाले, आतापर्यंत काय काय झाले. ग्राफ रिवाइज करायचं का एकदा, कोणते ग्राफ रिवाइज करायचे का मला कमेंट मध्ये सांगा, ते ग्राफ मी रिवाइज करतो, मग न्यूमेरिकल्स चालू करू. ठीक, चला मग काल कुठले कुठले आपण पॅराबोला, कोणते कोणते ग्राफ्स काल रिवाइज केले होते. काल रिवाइज केला होता स्ट्रेट लाईन, पॅराबोला आणि हायपरबोला काल रिवाइज केला होता. आज फक्त मी हायपरबोला टाइप रिवाइज करतो आणि हायपरबोला पर्यंतचे फटाफट ड्रॉ करतो. ओके, हायपरबोला पर्यंतचे ग्राफ एकदम फास्ट मी ड्रॉ करतो. फर्स्ट ग्राफ कोणता झाला, स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईनची इक्वेशन काय, y इज इक्वल टू mx प्लस सी. सी आहे y इंटरसेप्ट आणि m काय आहे स्लोप ऑफ द लाईन. सी काय आहे y इंटरसेप्ट आणि m काय आहे स्लोप ऑफ द लाईन. सेकंड ग्राफ कोणता झाला, सेकंड ग्राफ झाला y स्क्वेअर इज इक्वल टू 4x. हा झाला असा, y स्क्वेअर इज इक्वल टू 4 x स्क्वेअर इज इक्वल टू 4ay. हा ग्राफ झाला असा, x स्क्वेअर इज इक्वल टू 4ay. हा पॅराबोला असा झाला, हा पॅराबोला असा झाला. ए निगेटिव्ह असेल तर उलटा, ए निगेटिव्ह असेल तर हा खाली येणार. ठीक आहे. हायपरबोला ग्राफ कसा येते, हायपरबोला ग्राफ कसा येते, एक्स वाय इज इक्वल टू पॉझिटिव्ह कॉन्स्टंट. तर हायपरबोला कुठे कुठे येणार, फर्स्ट क्वाड्रंट अँड थर्ड क्वाड्रंट. एक्स वाय इज इक्वल टू पॉझिटिव्ह, तर हायपरबोला कुठे येणार, फर्स्ट क्वाड्रंट अँड थर्ड क्वाड्रंट. एक्स वाय इज इक्वल टू निगेटिव्ह असला तर सेकंड आणि फोर्थ. एक्स वाय इज इक्वल टू निगेटिव्ह असेल तर कुठे येणार, सेकंड आणि थर्ड. ठीक आहे. बर, त्याच्यानंतर हायपरबोला टाइप. हायपरबोला टाइप मध्ये काय लक्षात ठेवलं, हायपरबोला टाइप मध्ये समजा असा आहे, समजा असा आहे. सगळे ग्राफ मी रिवाइज करतो. बरं, हायपरबोला टाइप मध्ये कसं लक्षात ठेवलंय, समजा असा, एक्स क्यूब वाय रेज टू 5 इज इक्वल टू 7. ओके, सगळं मी पॉझिटिव्ह कॉन्स्टंट साठी सांगितलंय. सगळे ग्राफ हायपरबोला टाइपचे पॉझिटिव्ह कॉन्स्टंट साठी सांगितलेत मी. मग हा वाला ग्राफ एक्स क्यूब वाय रेज टू 5 इज इक्वल टू 7, हा कसा येते, कुठली ट्रिक लागणार याला, याला लागणार ऑड ऑड ऑड. या ग्राफला कोणती ट्रिक लागणार, ऑड ऑड ऑड. इफ बोथ इंडायसेस आर ऑड, then graph is in odd quadrants, first आणि third. If both indices are odd, if both indices are odd, graph is in odd quadrants. फर्स्ट आणि तिसरे, फर्स्ट आणि 3 मध्ये ग्राफ येते. हायपरबोला सारखाच दिसणार पण ते हायपरबोला नाही. आणि मायनस असता तर, हा जर मायनस असता तर इथं आणि इथं ग्राफ यायचा. मायनस जर असला तर ग्राफ काय करायचा, मिरर इमेज घ्यायची. कॉन्स्टंट जर मायनस असला तर ग्राफ कसा काढायचा, मिरर इमेज घ्यायची. ओके, हे कॉन्स्टंट पॉझिटिव्ह असताना इथं येतं आणि हा निगेटिव्ह असला तर इकडे इकडे ग्राफ येणार. समजा एक्स स्क्वेअर वाय इज इक्वल टू 8 आहे. हा ग्राफ कसा येणार, एक्स स्क्वेअर वाय इज इक्वल टू 8. ओके, हा कोण आहे, हा आहे हायपरबोला टाइप. हा कोणता ग्राफ आहे, हा ग्राफ आहे हायपरबोला टाइप. हायपरबोला नाही आहे, हायपरबोला एकच बघितला आपण इकडे, एक्स वाय. एक्स वाय इज इक्वल टू पॉझिटिव्ह, ते एकच बघितलं हायपरबोला. मग एक्स स्क्वेअर वाय इज इक्वल टू 8. एक्स स्क्वेअर वाय इज इक्वल टू 8 काय, परत हायपरबोला टाइप आहे. ट्रिक काय, नॉट नियर इव्हन.
ट्रिक काय, नॉट नियर इव्हन. ऑड ऑड असाल तर ऑड क्वाड्रंट्स, ऑड ऑड तर ऑड क्वाड्रंट्स सी पॉझिटिव्हला, सी निगेटिव्ह असला तर उलटा करायचं. मग इथं कसं लक्षात ठेवलंय, पॉझिटिव्ह कॉन्स्टंटला काय लक्षात ठेवलंय आपण, नॉट नियर इव्हन. इव्हन वाला कोण आहे, एक्स. नॉट नियर इव्हन, इव्हन वाला कोण आहे, एक्स. इव्हन वाला एक्स आहे. मग एक्सच्या जवळ ग्राफ काढायचा नाही असा, एक्सच्या जवळ काढायचा नाही. मग काढायचा कोणाचा, वायच्या जवळ असा काढायचा. कुणा काढायचा, कुठं, वायच्या जवळ काढायचा. ओके, नॉट नियर इव्हन, इव्हन वाला एक्स आहे, मग एक्सच्या जवळ ग्राफ नाही, पॉझिटिव्ह एक्सच्या जवळ नाही, पॉझिटिव्ह वायच्या जवळ ग्राफ काढायचा. ठीक आहे, समजा असा असला एक्स वाय रेस टू 4, एक्स क्यूब वाय रेस टू 4 इज इक्वल टू 10. एक्स क्यूब वाय रेस टू 4 इज इक्वल टू 10. समजा असा ग्राफ आहे. तर हा ग्राफ कुठं कुठे येते, परत तेच इव्हन ऑड, इव्हन ऑडला नॉट नियर इव्हन, इव्हन वाला कोण आहे, वाय. मग ग्राफ वायच्या जवळ येणार नाही, मग ग्राफ येणार कुठं, ग्राफ वायच्या जवळ येणार नाही, तर ग्राफ येणार एक्सच्या जवळ. नॉट नियर इव्हन, इव्हन वाला जे आहे, इव्हन इंडेक्स वाला जे आहे त्याच्या जवळ ग्राफ नाही, मग ग्राफ कोणाच्या जवळ येणार, आता ग्राफ येणार एक्सच्या जवळ. मग एक्सच्या जवळ म्हणजे असा, एक्स पॉझिटिव्ह एक्सच्या जवळ असा. आणि एक्स आणि निगेटिव्ह, हे निगेटिव्ह असला तर, हा निगेटिव्ह असला तर इथं आणि इथं, निगेटिव्ह असला तर ग्राफ इथं आणि इथं चेंज करायचा. एक्स स्क्वेअर वाय रेस टू 4 इज इक्वल टू 10 असेल, 1 असेल, काही असू शकते कॉन्स्टंट. ही पण इंडेक्स इव्हन आहे, ही पण इंडेक्स इव्हन. मग इव्हनला काय लक्षात ठेवले, तुम्हाला आठवते का सांगा, कुणाला आठवते. इव्हन इंडायसेस असेल तर ग्राफ किती क्वाड्रंट्स मध्ये येणार, चला कमेंट करा. इव्हन चला बोला, ऑल क्वाड्रंट्स. ग्राफ कसा आहे ते, ऑल 4 क्वाड्रंट्स. हे इव्हन असेल तर ग्राफ कसा आहे ते, ऑल 4 क्वाड्रंट, सर्व क्वाड्रंट्स मध्ये ग्राफ इथे येणार, इथे येणार, इथे येणार आणि इथे येणार. ग्राफ कम्स इन ऑल 4 क्वाड्रंट्स, 4 क्वाड्रंट मध्ये ग्राफ येते. आणि निगेटिव्ह असला तर, समजा निगेटिव्ह असेल तर इकडले ग्राफ इकडे जाणार, बरोबर ना. निगेटिव्ह हा असला तर इकडले ग्राफ खाली येणार, हा निगेटिव्ह असला तर इथला ग्राफ इकडे जाणार. ग्राफची काय करायची, मिरर इमेज घ्यायची. पण इकडे काय, निगेटिव्ह असला तर काय, मिरर इमेज घ्यायला जागाच शिल्लक नाही ना. मग हे मायनस असला तर मायनस असला तर ग्राफ एक्झिस्टच करत नाही, एका पण ठिकाणी ग्राफ येत नाही. हे मायनस असला तर ग्राफ एका पण ठिकाणी येत नाही, कळते. ओके, चलो याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, ज्यांना पाहिजे, नंतर नोटबुक मध्ये लिहून घ्या. ठीक आहे, चलो पुढचा पार्ट चालू करायचा, एक्झाम्पल्स चालू करता. बर, जिंतूर रोड साइडला काही मुलं यायलेत ऑफलाईन. जिंतूर रोड साइडला एक 4-5 मुलं ऑफलाईन यायलेत. तिकडले कोण असतील ज्यांना यायचं असेल तर या तुम्ही. इकडे पण यायलेत. शिवम, लेक्चर मी हॉलवरच घ्यालोय आज, तुला यायचं असेल तर या उद्यापासून. चलो न्यूमरिकल ला, कशावरचं न्यूमरिकल करू आता, कशावरचं न्यूमरिकल करायचं, ग्रॅव्हिटीवरचं करूया. ग्रॅव्हिटीवर काय केलं नाही, याच्यात मी न्यूमरिकल्स लिहून आणलेत म्हणून फोन उघडालो, फोटो काढून आणलाय आज. चलो बोला, जी वर्सेस आर ग्राफ झाला का रे, जी वर्सेस आर ग्राफ झाला का, बहुतेक झाला वाटाले मला. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी वर्सेस आर, हा ग्राफ झाला का, झाला वाटाले मला. ठीक आहे, बरं आता हे करा, ड्रॉ acceleration due to gravity, versus, draw acceleration due to gravity versus
mass of planet graph if r is constant. चला लिहा, draw acceleration due to gravity. दिसते का रे तुम्हाला? दिसते ना, चमकाले पण. Draw acceleration due to gravity versus mass of planet. Draw acceleration due to gravity versus mass of planet graph if r is constant. If r is constant. ठीक है, चलो पहिलं काम काय करायचं आहे? बोला मला, पहिलं काम काय करायचं आहे? पहिलं काम काय करायचं आहे? फिक्स पॅरामीटर्स. स्टेप्स काय? तर पहिलं काम आहे फिक्स पॅरामीटर्स. कशामधला ग्राफ ड्रॉ करायचा आहे ते पहिली स्टेप आहे. लिहा पॅरामीटर्स कोणते? ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी वर्सेस मास ऑफ द प्लॅनेट. सो दीज आर द पॅरामीटर्स. नंबर 2 स्टेप इकडे लिहा. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी वर्सेस मास ऑफ द प्लॅनेट. दीज आर द पॅरामीटर्स. पॅरामीटर्स फिक्स झाले. पहिली स्टेप काय? पॅरामीटर्स. इकडे लिहितो, मध्ये जागा भेटली तर जरा. पहिली स्टेप काय? पॅरामीटर्स. पॅरामीटर्स फिक्स झाले की सेकंड काय? रिलेशन. सेकंड स्टेप काय? फिक्स रिलेशन बिटवीन पॅरामीटर्स. ज्यांच्यातला ग्राफ काढायचा आहे, वी नीड रिलेशन बिटवीन दोज पॅरामीटर्स. मग या पॅरामीटर्स मधलं रिलेशन काय? या पॅरामीटर्स मधला रिलेशन काय? मग ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी अँड मास ऑफ प्लॅनेट. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी अँड मास ऑफ प्लॅनेट यांच्यातलं रिलेशन काय? जी इज इक्वल टू gm अपॉन r स्क्वेअर. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी अँड मास ऑफ प्लॅनेट यांच्यातलं रिलेशन आहे असा. ठीक आहे. नंबर 3 स्टेप. नंबर 3 स्टेप काय करा? फक्त बोर्डवर बघा. तुम्हाला मी ड्रॉ करायला एक ग्राफ देतो, पण मी जे इकडे बघा म्हणतोय ते इकडेच बघा, कळतंय? मग आता थर्ड स्टेप रिलेशन वी गॉट. नाउ थर्ड स्टेप इज व्हॉट? रिप्लेसमेंट. थर्ड स्टेप इज रिप्लेसमेंट. Replacement means what? Parameter which we are plotting on y-axis should be replaced by y, and parameter which we are plotting on x-axis should be replaced by x. मग y-axis वर कोणाला प्लॉट करायचा आहे? पहिल्याला g ला, त्याला लिहिला y. y-axis वर कोणाला प्लॉट करायचा आहे? g ला, त्याला लिहिला y. g कॉन्स्टंट आहे, r कॉन्स्टंट आहे. g कॉन्स्टंट, रेडियस कॉन्स्टंट आहे, मग त्या दोघांना मिळून मी c लिहितो. g कॉन्स्टंट, r कॉन्स्टंट, दोघांना मिळून c लिहिला. आणि m we are plotting on x axis, मग त्याला लिहिला x. m we are plotting on x axis and g we are plotting on y axis. आणि हा जो पार्ट आहे त्याला मी लिहिला काय? c. हा जो पार्ट आहे याला काय लिहिला मी? c. मग फोर्थ स्टेप काय? फोर्थ स्टेप आहे कंपॅरिझन. फोर्थ स्टेप इज व्हॉट? फोर्थ स्टेप इज कंपॅरिझन. या ग्राफला स्टँडर्ड ग्राफ्स बरोबर कंपेअर करायचा आणि हा ग्राफ कोणता आहे ते ठरवायचं. बोला, विच ग्राफ इज दिस? चला बोला, कमेंट करा. विच ग्राफ इज दिस? कोणता ग्राफ आहे हा? चला कमेंट करून मला सांगा हा ग्राफ कोणता आहे. चला बोला, हा ग्राफ कोणता आहे? ठीक आहे. काही जणांना कन्फ्युजन झालंय. सगळे ग्राफ इथे लिहिले तरी पण कन्फ्युजन झाले. बघा मी बोलतो. चला बघा, काही जणांना वाटाले रेक्टँग्युलर हायपरबोला, काही जणांना वाटाले स्ट्रेट लाईन. ओके, मी कन्फ्युजन क्लिअर करतो, एकदम क्लिअर ऐकायचं.
स्ट्रेट लाईन आणि हायपरबोला याच्यात कन्फ्युजन खूप मुलांना होते. बघा मी काय बोलतो, एक्स आणि वायच्या लिनियर पॉवर, एक्स आणि वायच्या सिंगल सिंगल पॉवर्स स्ट्रेट लाईन मध्ये पण आहेत, हायपरबोला मध्ये पण आहेत. एक्स ची पॉवर 1, वाय ची पॉवर 1 स्ट्रेट लाईन मध्ये पण आहे, एक्स ची पॉवर 1, वाय ची पॉवर 1 हायपरबोला मध्ये पण आहे. फरक काय? फरक काय? स्ट्रेट लाईन मध्ये मल्टिप्लिकेशन मध्ये नाही, हायपरबोला मध्ये मल्टिप्लिकेशन मध्ये आहे. मल्टिप्लिकेशन मध्ये असला तर हायपरबोला, एक्स ची सिंगल पॉवर, वाय ची सिंगल पॉवर मल्टिप्लिकेशन मध्ये आहे तर हायपरबोला. तिथं कशामध्ये आहे? तिथं कशामध्ये आहे? बा हे mx या बाजूला घेतला तर मायनस होईल y, आणि हे mx या बाजूला घेतला तर मायनस, मग y मायनस mx इथं सबट्रॅक्शन आहे. किंवा असं पण असते कधी कधी, c जर 0 असला, दिसते काय नाही आता मला कळत नाही, इकडे बघा, c जर 0 असला तर y इज इक्वल टू mx लिहिता येतं ना मला. मग एका बाजूला y एका बाजूला x अशी दिसणार. c जर 0 असला तर एका बाजूला y ची सिंगल पॉवर, एका बाजूला x ची सिंगल पॉवर. पण ते मल्टिप्लिकेशन मध्ये नाही, x आणि y मल्टिप्लिकेशन मध्ये असला तर हायपरबोला आहे, एक्स आणि वाय मल्टिप्लिकेशन मध्ये नसले, दोन्ही वेगवेगळ्या बाजूला असले तर स्ट्रेट लाईन आहे. मग आता सांगा कोण आहे ते? आणि बाकी एक्स आणि वायच्या इथं तर सिंगल पॉवर नाहीतच, सिंगल पॉवर वाले दोघच आहेत, एक्स आणि वायच्या दोघांच्या पण सिंगल पॉवर, एकतर हायपरबोला आहे किंवा एकतर स्ट्रेट लाईन. मल्टिप्लिकेशन मध्ये असला तर हायपरबोला नाहीतर स्ट्रेट लाईन, मल्टिप्लिकेशन मध्ये असेल तर हायपरबोला नाहीतर स्ट्रेट लाईन आहे. बोला आता काय, तुम्ही सांगा मला. चला आता क्लिअर सर्वांना? स्ट्रेट लाईन आहे कळतंय? तर स्ट्रेट लाईन आहे कळतंय, स्ट्रेट लाईन आहे. दिस इज स्ट्रेट लाईन, हायपरबोला नाही. कन्फ्युजन आहे, खूप मुलांना कन्फ्युजन व्हायलंय, पण नो प्रॉब्लेम. कोण आहे? हे स्ट्रेट लाईन आहे. मग y इज इक्वल टू कोणासारखा दिसायला बघा, mx प्लस कोणी नाही म्हणजे 0. y इज इक्वल टू mx प्लस कोणी नाही म्हणजे 0. बरं, फिफ्थ स्टेप काय? ड्रॉ. फिफ्थ स्टेप काय करायचे? ड्रॉ. y ऍक्सिस वर कोण आहे? वी आर प्लॉटिंग g ऑन y ऍक्सिस, वी आर प्लॉटिंग g ऑन y ऍक्सिस, and we are plotting m on x axis. We are plotting g on y axis and m on x axis. ठीक है? मग लाईनचं इक्वेशन कसं आहे? y इज इक्वल टू mx प्लस c. लाईनचं इक्वेशन कसं आलं? y इज इक्वल टू mx प्लस c. c किती आहे? 0. c 0 मीन्स, बोला c 0 चा मीनिंग काय? हे काय? c 0 मीन्स लाईन पासेस थ्रू 0 ऑन y axis. y axis ला कुठं कट बसालाय? तो हा पॉइंट आहे. y ऍक्सिस ला कट कुठं बसला? ऍट 0. लाईन कट्स y ऍक्सिस ऍट 0 म्हणजे हे. स्लोप पॉझिटिव्ह असला तर लाईन अपवर्ड, इफ स्लोप निगेटिव्ह लाईन डाऊनवर्ड, इफ स्लोप 0 लाईन हॉरिझॉन्टल. स्लोप म्हणजे कोण आहे? c. c म्हणजे कोण आहे? हा. g पॉझिटिव्ह असतंय, r स्क्वेअर इज ऑल्सो पॉझिटिव्ह. g पॉझिटिव्ह, r पॉझिटिव्ह, तर त्यांचा रेशो पण पॉझिटिव्ह, c पॉझिटिव्ह. देअरफॉर ग्राफ कसा येणार? असा. सी पॉझिटिव्ह, देअरफॉर ग्राफ कसा असा वर चढणारा. स्लोप किती आहे लाईनचा? लाईनचा स्लोप किती आहे? जी अपॉन आर स्क्वेअर. लाईनचा स्लोप किती आहे? हा स्लोप आहे. सी म्हणजे कोण आहे? जी अपॉन आर स्क्वेअर. मग कोणत्या क्वाड्रंट मध्ये येणार? 6 स्टेप चालू आहे, लिहून घेऊ नका, ऐका पहिला. पहिला टोटल न्यूमेरिकल बघा, चेक करा, मग नंतर लिहून घ्या. आता ग्राफ कोणत्या क्वाड्रंट मध्ये पॉसिबल आहे आणि कोणत्या क्वाड्रंट मध्ये पॉसिबल नाही, दॅट इज दी 6th स्टेप. फिफ्थ स्टेप काय होती? ड्रॉ. आणि 6th स्टेप काय? चेक क्वाड्रंट. फिफ्थ स्टेप ड्रॉ आणि 6th स्टेप चेक क्वाड्रंट. क्वाड्रंट कसा चेक करायचं बघा. क्वाड्रंट कसा चेक करायचं बघा. मासचा ऍक्सिस आहे हा, हा मासचा ऍक्सिस आहे. मग या बाजूला काय? मास पॉझिटिव्ह. मासचा ऍक्सिस आहे, पण ऍक्सिस आहे ना, एक्स कोणत्या बाजूला पॉझिटिव्ह माहिती आहे ना तुम्हाला. दिस इज मास ऍक्सिस. या साईडला काय असतं? ऍक्सिस पॉझिटिव्ह, आणि या साईडला निगेटिव्ह. मग पॉझिटिव्ह मास असते का? हो असते ना. पण या बाजूला मास निगेटिव्ह झाला, मग निगेटिव्ह मास नाही, मग इकडला ग्राफ येत नाही, इतकाच ग्राफ येणार. मास पॉझिटिव्ह असते का? असते.
मास निगेटिव्ह आहे का? पण नाही, म्हणून इकडला ग्राफ केला, फक्त इतकाच ग्राफ आहे ते. कळतंय? चलो घ्या लिहून. चला लिहून घ्या. रितेश डबल डबल लेक्चर. चला लिहून घ्या. चलो झालं का रे? हो करा करा. डबल लेक्चर करायचं तर डबल लेक्चर करा. डबल लेक्चरचं काय अडचण नाही. जीवन ऑफलाईन जमत असेल तर ऑफलाईन या, दोन्ही बाजूला ऑफलाईन चालू आहे. श्रेयश ऑफलाईन जमत असेल तर या, आणखीन चांगली अंडरस्टँडिंग होणार. कळते? ऑफलाईन चालू केलेला मला काय फायदा नाही आहे. ऑफलाईन लेक्चरचा मला काही जास्त बेनिफिट नाही, मला डबल लेक्चर घ्यायला लागले. पण तुम्हाला अंडरस्टँडिंग जास्त होणार म्हणून मी ऑफलाईन चालू केले. कळते ना? जर तुम्हाला वाटणार सर ऑफलाईनला काय बोलवाले, ऑफलाईनला तुम्हाला अंडरस्टँडिंग होते, डाऊट वगैरे समोर विचारता येते पटापट. पॉसिबल असेल तर या. ठीक आहे? चलो झालं की डन पाठवा, नेक्स्ट न्यूमेरिकल करू. चला हे झालं की डन पाठवा, नेक्स्ट न्यूमेरिकल करू. चलो झाला. ओके. चलो नेक्स्ट लिहा. नेक्स्ट लिहा. करंट I इज इक्वल टू करंट I, रिलेशन माहिती आहे तुम्हाला, पण तरी पण मी परत देतो. करंट I इज इक्वल टू Q डिवायडेड बाय T. करंट I is equal to Q divided by T. If current is constant, draw. If current is constant, draw charge versus T graph. If current is constant, draw charge versus T graph. If current is constant, draw charge Q versus T graph. Charge Q versus T graph. Charge Q versus T graph. ओके चलो नंबर 1 स्टेप बरोबर करू. ग्राफ माझ्या बरोबर ड्रॉ करा आता. हा नंबर 1 स्टेप काय? नंबर 1 स्टेप इज ॲझ्युम पॅरामीटर्स, फिक्स पॅरामीटर्स. मग कोणामध्ये ग्राफ काढायचा आहे? दॅट हॅज बीन ऑलरेडी गिवन. सो दीज आर दी पॅरामीटर्स.
number 1 step. Okay, chalo. Then what is number 2 step? Number 2 step is we want relation between these two parameters. मग Q आणि T मधला रिलेशन तर दिला ना ऑलरेडी, तेच यूज करा. मग Q is equal to I into T. Q is equal to I into T. नंबर 3, चला लिहा, बरोबर लिहा, माझ्या मागे पडू नका आता. चला माझ्या बरोबर लिहा, झालं का इथपर्यंत? चला माझ्या बरोबर लिहा. Q is equal to I into T. नेक्स्ट स्टेप काय? नेक्स्ट स्टेप काय? रिप्लेस. नंबर 3 स्टेप काय? रिप्लेस. नंबर 3 स्टेप काय? रिप्लेस. Parameter which we are plotting on y-axis should be replaced by y. Parameter which we are plotting on y-axis should be replaced by y. And parameter which we are plotting on x-axis should be replaced by x. कोणासारखा दिसायला मला सांगा, कंपॅरिझन सांगा मला. कोणत्या स्टँडर्ड इक्वेशन सारखा ग्राफ दिसायला? चला नेचर सांगा मला ग्राफचं, कोणासारखा दिसायला? चलो आता बरोबर आले. चला बोला पटापट, कोणासारखा दिसायला ग्राफ? व्हेरी गुड. काय आलंय? स्ट्रेट लाईन. ग्राफ कोणासारखा आलाय? स्ट्रेट लाईन सारखा आला. खूप छान. एक्स ची सिंगल पॉवर, वाय ची सिंगल पॉवर. एक्स ची सिंगल पॉवर, वाय ची सिंगल पॉवर दोनच ठिकाणी आहेत. एक्स ची सिंगल पॉवर, वाय ची सिंगल पॉवर. एक्स ची सिंगल पॉवर, वाय ची सिंगल पॉवर दोनच ठिकाणी आहेत. ठीक आहे. दोघांचं मल्टिप्लिकेशन असला तर हायपरबोला, अदरवाइज स्ट्रेट लाईन. सिंगल सिंगल पॉवर एक्स आणि वायचा मल्टिप्लिकेशन आहे तर हायपरबोला. एका बाजूला वाय एका बाजूला एक्स आहे तर ते कोण आहे? स्ट्रेट लाईन. हे स्ट्रेट लाईन आहे, एका बाजूला वाय एका बाजूला एक्स. कसा दिसायला मग बघा? y इज इक्वल टू mx प्लस सी. इथं कोणी प्लस नाही म्हणजे 0 पकडा. इथं कोणी प्लस नाही म्हणजे 0. y इज इक्वल टू ix प्लस कोणी नाही म्हणजे 0. मग हे स्ट्रेट लाईन. ही कोण आहे? स्ट्रेट लाईन आहे. स्ट्रेट लाईन कशामधून पास होणार मला सांगा? y ऍक्सिसला कुठं कट बसणार? बोला, y ऍक्सिसला कुठं कट बसणार? दिस इज y ऍक्सिस. This is y intercept. This is y intercept. Line cuts y axis at 0. Y axis ला line कुठं कट मारणार? at 0. Y axis ला line कुठं कट मारणार? at 0. मग if slope, this is x च्या बाजूला जे असते ते स्लोप आहे. x च्या बाजूला जे आहे ते स्लोप आहे. If slope is 0, the line will be horizontal. Slope positive, line will be upward. Slope negative, line will be downward. मग करंट काय? करंट पॉझिटिव्ह पण असू शकते, निगेटिव्ह पण असू शकते, पण आपण पॉझिटिव्ह करंट ऍझ्युम करू. करंट निगेटिव्ह पण असू शकतो, पण तुम्हाला झाला नाही आतापर्यंत. ऍझ्युमिंग करंट 0. ऍझ्युमिंग करंट ऍज पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह करंट आपण ऍझ्युम करू. मग एक्सच्या बाजूला करंट आहे. इफ करंट इज पॉझिटिव्ह मीन्स स्लोप इज पॉझिटिव्ह. ग्राफ कसा याला? असा अपवर्ड. वाय ऍक्सिस वर कोण आहे? On y-axis we have charge, on x-axis we have time. On y-axis we have charge and on x-axis we have time. कोणत्या क्वाड्रंट मध्ये? इथपर्यंत लिहून घ्या आणि कोणत्या क्वाड्रंट मध्ये ग्राफ इज नॉट पॉसिबल कमेंट करा. इन विच क्वाड्रंट ग्राफ इज नॉट पॉसिबल. इकडे आणि इकडे तर ग्राफ नाहीच, तिथला विचार कशाला करायचा मग? ग्राफ इज ऑलरेडी नॉट प्रेझेंट इन सेकंड अँड फोर्थ. ग्राफ इज प्रेझेंट इन फर्स्ट अँड थर्ड. मग याच्यापैकी कोणता ग्राफ कॅन्सल होते ते मला सांगा कमेंट मध्ये. चलो लिहा, कमेंट करा. क्या बात, एकदम फटाफट सांगाल. लईच हुशार झाला रे तुम्ही पोरांनो. खूप छान, खूप छान, एकदम फटाफट आन्सर आले बघा. एक नंबर. मग कोणत्या क्वाड्रंट मध्ये ग्राफ पॉसिबल नाही? ग्राफ इज नॉट पॉसिबल इन थर्ड क्वाड्रंट. का बरं? टाइम इज पॉझिटिव्ह ऑन दिस साइड.
एक्स ऍक्सिस आहे ना, टाइम कोणत्या ऍक्सिसवर आहे, एक्स ऍक्सिसवर. मग एक्स ऍक्सिस इकडे पॉझिटिव्ह आहे, एक्स ऍक्सिस या बाजूला निगेटिव्ह आहे. मग वर पण टाइम निगेटिव्ह, खालच्या ह्याच्यात पण टाइम निगेटिव्ह, इथं पण टाइम पॉझिटिव्ह, इकडे पण टाइम पॉझिटिव्ह. मग टाइम पॉझिटिव्ह आहे बट टाइम कॅनॉट बी निगेटिव्ह, इकडे ग्राफ येत नाही. मग वर चार्ज पॉझिटिव्ह आहे, खाली चार्ज निगेटिव्ह आहे. पण चार्ज निगेटिव्ह असतो त्यामुळे निगेटिव्ह चार्जचा प्रॉब्लेम येत नाही, चार्ज कुड बी निगेटिव्ह. खालच्या बाजूला चार्ज निगेटिव्ह होता ना, पण निगेटिव्ह चार्ज असतो त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. पण टाइम कॅनॉट बी निगेटिव्ह म्हणून इकडे ग्राफ येत नाही. ठीक आहे, चला एकदम छान, फटाफट आन्सर आले सर्वांना, खूप छान. चला लिहा. चला झालं की डन पाठवा, नेक्स्ट करू. बंद झालं तर परत एकदा कनेक्ट करायचा, लेक्चर मध्ये बंद झालं तर परत कनेक्ट करायचं, लक्षात ठेवा. तर लॅपटॉप या बाजूला असल्यामुळं लॅपटॉप इकडे आहे त्यामुळे माझं लक्ष कॅमेऱ्याकडे असते. मला माहित नसते बंद पडलेलं, म्हणजे बंद पडायच्या अगोदर मला कळत नाही, टायमिंग मला दिसत नाही, इकडे इकडे लॅपटॉप आहे. चलो हो गया. चला नेक्स्ट काय करूया, नेक्स्ट कोणता मी लिहून आणलाय. ला नेक्स्ट ला ड्रॉ नेक्स्ट ला ड्रॉ पॉवर वर्सेस करंट, ड्रॉ पॉवर वर्सेस करंट अजून गेलं की नीट गेलं, मुलांना सांग 2 मिनिटात रिजॉईन करा.